माझे वडील एका गरीब चांभार कुटुंबातून होते। ही गोष्ट मी माझ्या मित्रांपासून लपवून ठेवत असे। मॅट्रिकचा निकाल जबरदस्त लागला तेव्हा माझी शिक्षिका माझ्या घरी मिठाईचा डब्बा घेऊन आली। बाबांना पाहून ती क्षणभर गोंधळली आणि आश्चर्यचकित झाली। बाबा नजर खाली घालून चुपचाप बाहेर निघून गेले। आईने मात्र तिचे मनापासून स्वागत केले। संध्याकाळी जेव्हा बाबा परतले तेव्हा मी त्यांच्या बाबतीत खूप उद्धटपणे वागले। रागाच्या भरात मी म्हणाले की तुमच्यामुळेच माझा अपमान झाला। हे ऐकताच आईने मला जोरात एक चापट लगावली आणि जी गोष्ट तिने सांगितली ती ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ती शिक्षिका दुसरी कोणी नसून माझीच। मी अविश्वासाने आईकडे पाहतच राहिले। डोक्यात विचारांचा गोंधळ सुरू झाला। मला काहीच समजेनासं झालं। हे खरंच असं शक्य आहे का? मी डोळे उघडले तेव्हापासून मी या घरातच होते। मग ती बाई? हा विचारच माझं अस्तित्व हादरवणारा ठरला। मी एक नजर बाबांकडे टाकली। ते डोळे खाली घालून गप्प उभे होते। मी शांतपणे उठले आणि माझ्या खोलीत जाऊन बसले। मनाची स्थिती विचित्र झाली होती। हृदयाची धडधड मंदावली होती। सगळं काही संपल्यासारखं वाटत होतं। आजवर ज्या गोष्टींवर मी अभिमान बाळगला होता त्या सगळ्याचा भरभक्कम पाया क्षणार्धात कोसळल्यासारखा वाटत होता। अचानक डोळ्यांसमोर अंधार दाटून आला आणि मी बेशुद्ध झाले। शुद्धीवर आले तेव्हा मी रुग्णालयात होते। 2 तास झाले होते। डोळे उघडल्यावर काही क्षण मला काहीच आठवत नव्हतं, पण हळूहळू जेव्हा सगळे प्रसंग आठवू लागले तेव्हा माझा बांध फुटला। माझ्या अंतर्मनात अशा वेदना उसळल्या की मला असं वाटलं जणू पृथ्वी फाटली आहे, आकाश कोसळलं आहे। मी माझं डोकं धरलं आणि तीव्र वेदनेने विव्हळून ओरडले। एवढ्या जोरात किंचाळले की माझ्या कपाळाच्या शिरा ताठ झाल्यासारख्या वाटत होत्या आणि तेव्हाच खोलीचं दार उघडलं। डॉक्टर, माझे बाबा आणि माझी शिक्षिका एकाच वेळी खोलीत आली। त्यांना पाहताच माझ्या छातीत एक जोरदार धक्का बसल्यासारखं वाटलं। डोळ्यांवर हात ठेवून मी इतक्या तीव्रतेने ओरडू लागले की डॉक्टरांनी मला अर्धवट बेशुद्धीचे इंजेक्शन दिले। हळूहळू माझे संपूर्ण शरीर शांत होऊ लागले आणि मी गुंगीत गेले। वेळ जसजसा पुढे सरकत होता तसतशी माझी शुद्ध पुन्हा यायला लागली। पहाटेच्या वेळी माझे डोळे उघडले। खोलीत आता फक्त माझी आई बसलेली होती। काही क्षण मी रुग्णालयाच्या छताकडे नजर लावून पाहत राहिले। त्यानंतर माझं मन पुन्हा त्या भूतकाळातील घटनांमध्ये गुंतलं ज्या मी त्यावेळी जणू काही शांतपणे अनुभवल्या होत्या। माझे बाबा चांभार होते। गावगाव फिरून ते लोकांचे बूट घासत आणि शिवत। त्यांच्या मेहनतीमुळेच आमच्या घराचा गाडा चालत होता। त्यांनी मला उच्च शिक्षणासाठी पाठवलं होतं। अनेकदा मला आश्चर्य वाटायचं, म्हणायला ते एक सामान्य चांभार, पण मला मोठ्या आणि नामवंत शाळेत शिकवत होते। मी कधीच कोणालाही सांगितले नव्हते की माझे बाबा काय काम करतात। मी त्यांना शाळेत घेऊन गेले नव्हते, कारण शाळेत माझी एक प्रतिष्ठा होती। प्रत्येक वर्गात मी पहिली येत असे आणि त्यामुळे माझं नाव सर्वत्र प्रसिद्ध होतं। 9वीचा निकाल सुद्धा अतिउत्तम लागला होता आणि आता मॅट्रिकच्या परीक्षांची तयारी सुरू होती। सर्व विद्यार्थिनी अभ्यासात मग्न होत्या, तसंच मीही माझ्या तयारीत गुंतले होते। मी ठरवलं होतं की यावेळी सर्वोत्तम गुण मिळवायचे, जेणेकरून मला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल। मी माझ्या आयुष्यात काहीतरी बनायचं ठरवलं होतं। अनेकदा आई रागाने म्हणायची की काय माहित ही मुलगी इतकं शिकून काय करणार आहे, लवकरात लवकर हिला सासरी पाठवायचं आहे। तिचं हे वाक्य माझ्या मनाला बोचायचं। म्हणूनच मी मनोमन निर्धार केला होता की मी वकील किंवा डॉक्टर होणारच। पण म्हणतात ना, काही वेळा आपल्या आयुष्यातले निर्धार फक्त स्वप्नच ठरतात आणि तीच वेळ माझ्यावर येत होती। आज माझा पहिला पेपर होता। मी नीट तयार होऊन बाहेर आले तर ओट्यावर बाबा शांतपणे बसलेले होते। मी त्यांच्याकडे जाण्याऐवजी त्यांना पाठ फिरवली। का कोण जाणे, पण त्यांच्याविषयी एक विचित्र तिरस्कार मनात दाटून आला होता। मी जाणीवपूर्वक त्यांच्याशी संवाद टाळत होते। अनेक वेळा ते माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे, माझ्या जवळ बसायचे, प्रेमाने डोक्यावरून हात फिरवून पैसे द्यायचे, पण मी नेहमी त्यांच्यापासून लांब राहायचे। एक अनाम बेचैनी सतत माझ्या अवतीभोवती भिरभिरत होती। जरी मी आज जिथे आहे त्यासाठी त्यांचाच मोठा वाटा होता,
तरी मी ठरवून टाकलं होतं की त्यांचे उपकार मी कधीही मान्य करणार नाही. मी शांतपणे आईजवळ गेले, तिच्या हातातून आशीर्वाद घेतला आणि म्हणाले की मी जेव्हा परत येईल तेव्हा बिर्याणी खाईन. माझी शाळा खूप लांब आहे, जाता जाताच दमून जाईल. आई हसत म्हणाली होती की हो ग, जा, तुझ्यासाठी काहीतरी छान बनवून ठेवेन, फक्त पेपर नेट लिहून ये. मी हसत बाहेर पडले. तेवढ्यात बाबा उठले आणि म्हणाले की वेळ खूप झाला आहे, आता निघाली तर वेळेत पोहोचशील, चल मी सोडतो तुला. त्यांचं बोलणं ऐकून मी थबकले. त्यांच्याकडे पाहून थोड्या कडवट स्वरात म्हणाले, कोण म्हणालं की मी तुमच्या सोबत जाईन? तुम्हाला कल्पना आहे का, जर लोकांना कळलं की तुम्ही माझे बाबा आहात तर माझी काय इज्जत राहील? कृपया थोडं तरी शहाणपण दाखवा. हे बोलून मी एकटेच पुढे निघाले. पण त्यांनी अचानक माझा हात धरला आणि अत्यंत संयमित स्वरात म्हणाले की माधुरी, तू काहीही बोल, पण मी स्वतः तुला सोडायला येणारच आहे. बोर्डाचं केंद्र इथे नाही, शहराच्या शेवटच्या टोकाला आहे. वाटेत काही अडचण आली तर काय करशील? आपल्याला कुणाला तोंड दाखवता येणार नाही. मी थोडीशी चिडून म्हणाले की काळजी करू नका, माझ्या मैत्रिणीचे बाबा आमच्या सोबत गाडीने येणार आहेत, तेच घेऊन जातील आणि परत सुद्धा आणून सोडतील. तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हाच अचानक किचन मधून आई बाहेर आली आणि रागाने माझ्याकडे पाहत म्हणाली की डोकं ठिकाण्यावर आहे का तुझं? कोणाची परवानगी घेऊन तू एखाद्या परपुरुषासोबत जाण्याचा विचार करतेस? मी तिच्याकडे सरळ पाहत म्हणाले की वा, छान आहे. जेव्हा मी एखाद्या परपुरुष शिक्षकाकडून शिकू शकते तेव्हा एखाद्याच्या सोबत प्रवासही करू शकते. आणि हे तर माझ्या मैत्रिणीचे बाबा आहेत, यात लाज वाटण्यासारखं काय आहे? तेव्हा बाबा शांतपणे पण ठाम स्वरात म्हणाले की पण मी कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू शकत नाही. तू माझ्या सोबतच यायला हवं, हे मी ठरवलंय. नाहीतर घरातच थांब, पेपर देण्याची काही गरज नाही. त्यांचा तो अंतिम स्वर ऐकून माझ्या मनात अस्वस्थता वाढू लागली. मला आता टेन्शन यायला लागलं होतं, कारण माझे बाबा चांभार होते. जर एखाद्या विद्यार्थिनीने त्यांना बाहेर कुठेतरी बूट घासत किंवा शिवणकाम करताना पाहिलं असेल तर माझी किती मोठी बदनामी होईल, हाच विचार सतत मनात फिरू लागला. माझे हातपाय थंड पडू लागले. मी आईकडे पाहून म्हणाले की आई, तूच विचार कर, संपूर्ण शाळा माझं कौतुक करते. मी प्रत्येक वर्गात पहिली आली आहे. माझी एक वेगळी ओळख तयार झाली आहे. जर कुणाला कळलं की बाबा काय काम करतात तर ही गोष्ट सगळीकडे पसरून माझी इज्जत मातीमध्ये मिळेल. प्लीज आई, काहीतरी कर. मी त्यांच्या सोबत जाऊ शकत नाही. माझ्या मनात कुठेतरी होतं की बाबांना यातून नक्कीच वाईट वाटत असेल, त्यांच्या मनाला दुःख होत असेल. पण तरीही मी जे वाटतं ते स्पष्ट बोलत होते, कारण माझ्या स्वभावात गोष्टी लपवून ठेवणं नव्हतं. काही क्षण बाबा शांतपणे माझ्याकडे पाहत राहिले आणि मग आईकडे वळून म्हणाले की एक काम करूया, तू तिला घेऊन जा, पण मी तिला एकटी जाऊ देणार नाही. आजकालची परिस्थिती फार बिघडलेली आहे. तरुण मुली भरकटत आहेत. माझ्या मुलीच्या बाबतीत मी कोणतेही तडजोड करणार नाही. हे बोलून ते हळूहळू सोफ्यावर जाऊन बसले. आई पटकन खोलीत गेली आणि मी एक दीर्घ सुस्कारा टाकत उभी राहिले. पालक सभा असो किंवा शाळेतील कुठलाही कार्यक्रम, मी नेहमी आईलाच घेऊन जायचे. बाबांना सोबत नेणं मला लाजिरवाणं वाटायचं. थोड्याच वेळात आई परत आली आणि आम्ही दोघी परीक्षेसाठी निघालो. वेळ सरकत होता. सगळ्या परीक्षांमध्ये आईच माझ्या सोबत जात होती. मी बाबांना कधीच यायची विनंती केली नव्हती. एका पेपरच्या दिवशी त्यांची तब्येतही खराब झाली होती, तरी मी माझ्या निर्णयावर ठाम होते. मी बाबांना सोबत घेऊन जाणार नाही. मला वाटायचं की ही माझ्या प्रतिष्ठेची बाब आहे आणि त्याविषयी मी कोणतीही तडजोड करू इच्छित नव्हते. परीक्षा संपल्यानंतर सगळे मित्र मैत्रिणी आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले, पण मला घरी फार कंटाळा यायचा. मी अभ्यासात खूप हुशार होते आणि सगळेजण माझं कौतुक करायचे. पण अगदी 15 दिवसांनी आमच्या शाळेत एक पार्टी होती. सर्व विद्यार्थ्यांना आमंत्रण होतं, पण प्रत्येकाने 1000 जमा करायचे होते. ही बातमी ऐकून माझ्या मनात काळजीचा डोंगर साचायला लागला. आमच्या घरची परिस्थिती बघता मला मिळेल का ही रक्कम याची शंका वाटू लागली. सकाळपासूनच मी अस्वस्थ होते. एकदा वाटलं की आईला विचारावं, पण कालच त्यांनी मला घरच्या अडचणी सांगितल्या होत्या की औषधं आणायची होती, बाबांचं सामान संपलं होतं आणि घरासाठी राशन भरायला पुरेसे पैसेही शिल्लक नव्हते. अशा वेळी मी पार्टीसाठी त्यांच्याकडून पैसे मागणार तरी कसे? संध्याकाळ झाली. बाबा कामावरून परतले. मी माझ्या खोलीतच शांत बसले होते. तेव्हा त्यांनी मला हाक मारली,
पहिल्याच हाकेवर मी बाहेर गेले. ते माझ्याकडे 1,000 देत म्हणाले की ऐकलंय तुझ्या शाळेत पार्टी आहे ना. मी मान हलवून होकार दिला. तेव्हा ते म्हणाले की हे पैसे घे, तुला लागतील. आणखी हवे असतील तर निसंकोचपणे सांग. मी एकटक बाबांकडे पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यात हलकसं हास्य होतं, पण चेहरा मात्र काळजीने भरलेला होता. माझ्या मनात आलं होतं की बाबांचे आभार मानावेत, पण माझी हिंमतच झाली नाही. मी आजपर्यंत कधीच त्यांना धन्यवाद असं थेट बोलले नव्हते. मी शांतपणे त्यांनी दिलेले पैसे घेऊन माझ्या खोलीत गेले, पण मनात एक विचित्र बेचैनी होती. त्यांनी काहीही न बोलता माझी गरज पूर्ण केली होती, आणि हे फक्त आजच नाही तर नेहमीच असं घडत आलं होतं. जेव्हा मी मनात खूप अस्वस्थ असायचे तेव्हा अचानक बाबा कुठून तरी पैसे घेऊन यायचे. मी कित्येक वेळा आईकडे याचा उल्लेख करत असे, पण ती हसून म्हणायची की तुझ्या नशिबामुळेच कमाई चांगली झाली असावी. 1-2 वेळा असं होणं ठीक आहे, पण प्रत्येक वेळी असंच घडणं हे माझ्या आकलनाच्या पलीकडचं होतं. कधी कधी मला शंका यायची की बाबा फक्त चांभारचं काम करतात का, की अजून काही काम करतात. पण मी हे कधी त्यांच्या तोंडावर बोलले नाही. कधी कधी वाटायचं की काश मी त्यांच्याशी मोकळेपणाने बोलले असते, तर कदाचित मला आधीच कळालं असतं की मी कोण आहे, माझं खरं काय आहे. वेळ सरकत होता आणि अखेर पार्टीचा दिवस उजाडला. मी माझा सगळ्यात महागडा फ्रॉक काढून घातला. तयार होऊन बाहेर आले तेव्हा आई मला पाहताच चिडून म्हणाली की इतके महागडे कपडे आता कशाला घालतेस, उद्या एखादं लग्न असेल तर काय घालशील. मी शांतपणे उत्तर दिलं की हे माझ्यासाठीही खूप महत्वाचं आहे. आई, माझ्या वर्गातले सगळे मित्र मैत्रिणी असतील, जुने कपडे घालून गेले तर सगळे माझ्यावरच हसतील. असो, सांग ना मी कशी दिसते. तेवढ्यात मागून बाबांचा आवाज आला. लाखांमध्ये एक दिसतेस, खूप सुंदर, देव तुझं नशीब उजळव. ते म्हणत म्हणत त्यांनी माझ्या डोक्यावर हलकेच हात ठेवलं. त्यांच्या त्या स्पर्शाने माझं संपूर्ण शरीर थरथरलं. अनाहूतपणे मी थोडं मागे सरकले. ते काळजीच्या सुरात म्हणाले, काय झालं, सगळं ठीक आहे ना. मी हळूच नकारार्थी मान हलवली. त्यांच्यामुळेच तर मी या पार्टीला जाऊ शकत होते. त्या क्षणी मी त्यांच्याशी उद्धटपणे वागण्याचा विचारही केला नाही. मी पुढे निघणार तेवढं त्यांनी मला थांबवलं. खिशातून 100ची नोट काढून माझ्या हातात ठेवली आणि हळूच म्हणाले की स्वतःची काळजी घे, माझी मुलगी आज खूप सुंदर दिसते. आई देखील किचन मधून बाहेर आली होती. बाबांच्या डोळ्यात अश्रू चमकत होते. ते असं का वागत आहेत हे मला समजत नव्हतं. अचानक आईने त्यांचा हात घट्ट पकडला. हे दृश्य माझ्या नजरेतून सुटलं नव्हतं. ते शांतपणे खोलीत गेले आणि आईने मला इशारा करत तीही त्यांच्या मागोमाग गेली. का कोण जाणे, पण आज घरात काहीतरी वेगळंच गुंतागुंतीचं वातावरण होतं. काहीतरी होतं जे ते माझ्यापासून लपवत होते. पहिल्यांदाच मला असं वाटत होतं की सगळं काही नीट नाहीये. सध्या तरी मी मन शांत ठेवून शाळेकडे निघाले. पार्टी खूप छान झाली होती, पण संपूर्ण वेळ मी अस्वस्थच होते. बाबांच्या डोळ्यातील अश्रू, आईने त्यांचा हात घट्ट पकडणं, हे सगळं माझ्या समजून घेण्याच्या क्षमते पलीकडचं होतं. परत येताना साधारणपणे दुपारचे 1 वाजले होते. जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा संपूर्ण घर एकदम शांत होतं. थोडीशी भीती वाटत होती. आई बाबा घरात नव्हते. मी हळूहळू कपडे बदलले, हातपाय धुतले आणि बाहेर आले. तेवढ्यात समोरच्या घरातील काकू आले. त्यांनी मला पाहत सांगितलं की तुझी आई सांगून गेलीये की तुला सांगावं की तुझ्या बाबांची तब्येत बिघडली आहे. ती त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेली आहे. तू घरी नीट राहा आणि हे पैसे, भूक लागली तर काही मागवून खा. त्यांचं हे वाक्य ऐकून क्षणभर माझा श्वासच थांबला. मी घाबरून त्यांच्याकडे पाहत विचारलं की बाबांना काय झालंय, कुठे गेलेत ते. काकू म्हणाल्या की माहित नाही ग, पण ते डोळे मिटूनच गेले होते. ॲम्ब्युलन्स आली होती. फारच वाईट वाटत होतं त्यांचं. हे ऐकताच मी सुन्न झाले. माझ्या डोक्यावर हात ठेवून बसले. आई बाबांकडे मोबाईल नव्हता, त्यामुळे संपर्क करण्याचाही मार्ग नव्हता. माझं मन धडधडू लागलं होतं. घरात बेचैनीने इकडून तिकडे फिरत होते. त्या काकू निघून गेल्या, पण माझ्या मनात भयानक गोंधळ माजला होता. जरी बाबांशी मतभेद होते तरी ते माझे वडील होते. त्यांच्यावर माझं सहज आणि नैसर्गिक प्रेम होतं. त्यांनीच तर माझे लाड, नखरे सगळं अगदी मनापासून जपलं होतं. हळूहळू संध्याकाळचा अंधार चारही बाजूंनी पसरू लागला होता. आता मला खरंच भीती वाटू लागली होती. मी आमच्या घराच्या दरवाजाजवळ येऊन उभी राहिले.
माझ्या नजरा रस्त्यावर खिळलेल्या होत्या. मी सतत देवाचं नाव घेत होते, मनोमन प्रार्थना करत होते. आई बाबा सुरक्षित परत येऊत, कोणी एकही परत येणार नाही असं काही घडू नये. माझं मन फार अस्वस्थ झालं होतं. तेव्हाच दूर रस्त्यावरून आई बाबा रिक्षामधून येताना दिसले. त्यांना पाहताच माझ्या अंगात जणू पुन्हा प्राण आले. रिक्षा दरवाजापाशी थांबताच मी धावत जाऊन आईच्या गळ्यात बिलगले. ती मला जवळ घेत म्हणाली, काय झालं, तू ठीक आहेस ना? बाबा हळूहळू रिक्षेतून उतरले. थोडासा आधार घेत ते माझ्या जवळ आले आणि म्हणाले, सगळं ठीक आहे ना? आणि तेव्हाच पहिल्यांदा मी तळमळून त्यांच्या छातीशी बिलगले. त्यांना गमावण्याच्या भीतीने माझं संपूर्ण अस्तित्व हादरून गेलं होतं. मी खूप वेळ त्यांच्या मिठीत रडत राहिले आणि ते शांतपणे माझं डोकं थोपटत होते. काही वेळाने जेव्हा थोडं भान आलं तेव्हा मी त्यांच्या मिठीतून बाहेर आले. रिक्षावाला निघून गेला होता. आई आणि मी दोघं मिळून बाबांना हळूहळू आधार देत घरात घेऊन आले. बाबांना सोफ्यावर बसवलं आणि ते माझा हात पकडून जवळ बसवत म्हणाले की काय ग, इतकी घाबरलीस? मी ठणठणीत आहे, माझं काही होणार नाही. माझ्या मुलीची प्रार्थना नेहमीच माझ्यासोबत असते. त्यांच्या त्या आत्मविश्वासपूर्ण शब्दांनी मी अनाहूतपणे रडता रडता हसले. काळ हळूहळू पुढे सरकत होता. त्यांच्या आजारानंतर मी त्यांच्याशी अधिक जवळीक साधू लागले. मनात सतत भीती वाटायची की जर त्यांना काही झालं तर माझं काय होईल, माझं आयुष्य कसं चालेल. हळूहळू सगळं पुन्हा सुरळीत होऊ लागलं. मी लहान मुलांना ट्युशन शिकवायला सुरुवात केली. रिकामं बसणं मला आवडत नसे. ट्युशनचे पैसे मी स्वतःवरच खर्च करत होते. आईने कधीच त्या पैशांची मागणी केली नाही आणि बाबांनी तर कधी विचारलं देखील नाही. वेळ अजून वेगाने पुढे सरकत गेला आणि 2 महिने कसे निघून गेले कळलंच नाही. आज माझा निकाल होता. सगळीकडे उत्सुकतेचं वातावरण होतं. प्रत्येक जण वाट पाहत होता की माझा निकाल काय लागतो. मलाही खूप भीती वाटत होती. आई बाबा मला वारंवार समजावत होते की टेन्शन घेऊ नकोस. जरी तू नापास झालीस तरी आम्ही तुला तसंच स्वीकारू. तुला काहीच काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. हे सगळं मला माहित होतं, पण प्रत्येक माणसाचा स्वतःचा एक आत्मसन्मान असतो. संपूर्ण शाळेला माहित होतं की मी अभ्यासात खूप हुशार आहे. त्यामुळे निकाल अपेक्षेपेक्षा कमी लागला असता तर मी स्वतःला माफ करू शकले नसते. वेळ हळूहळू सरकत होता आणि दुपारी निकाल जाहीर झाला. मी आईसोबत जवळच्याच दुकानात गेले निकाल पाहण्यासाठी. आमच्याकडे मोबाईल नव्हता. बाबा चांभार होते. त्यांच्या उत्पन्नात जितकं शक्य होतं तितक्याच गरजा ते भागवत. त्यामुळे काही अतिरिक्त गोष्टींना जागा नव्हती. काही क्षणांनी दुकान मालकाने माझा निकाल सांगितला आणि मी आश्चर्याने ओरडले. मी संपूर्ण नाशिकमध्ये टॉप केले होते. हे खरंच खूप मोठं यश होतं. मला स्वतःवर विश्वास बसत नव्हता. विस्फारलेल्या डोळ्यांनी मी स्क्रीनकडे पाहतच राहिले. मला वाटलं की आज माझं स्वप्न पूर्ण झाले. आईने आनंदाने मला मिठीत घेतलं. काही वेळात आम्ही घरी परतलो. मी खूपच आनंदी होते. शेवटी मी उत्तम गुणांनी पास झाले होते. हे काही साधं यश नव्हतं. घरी आल्यावर फार वेळ झाला नव्हता तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. कोण असेल याची कल्पना नव्हती, कारण बाबांकडे तर चावी असते. आईने दरवाजा उघडला तर माझी मैत्रीण उभी होती. मी आश्चर्याने श्वास रोखला. तिला माझ्या घराचा पत्ता कसा सापडला? ती आत आली आणि मला घट्ट मिठी मारली. माझा जीव एका क्षणासाठी कोरडा पडला. जर तिने बाबांना पाहिलं तर? पण ती उत्साहात म्हणाली की तू संपूर्ण नाशिकमध्ये टॉप केलेस आणि माझाही निकाल खूप चांगला लागला आहे. मी घरात नीट स्थिर सुद्धा होऊ शकले नव्हते. ती पुढे म्हणाली की माझ्या आईने मोठ्या कष्टाने परवानगी दिली. पण मी ठाम होते की आज मी माधुरीच्या घरी जाईन आणि तिला स्वतः जाऊन शुभेच्छा देईन. मला अजूनही विश्वास बसत नाही. आपण दोघीही पास झालो आहोत. तिचा आनंद पाहून मी काही क्षणांसाठी माझी भीती बाजूला ठेवली आणि तिलाही शुभेच्छा देत सोफ्यावर बसवलं. मी हसून तिला विचारलं की तुला घर कसं सापडलं? त्यावेळी ती हसत म्हणाली होती की खूप अडचणीने तुझा पत्ता मिळवला. एकदा माझ्या बाबांनी तुला या बाजूला जाताना पाहिलं होतं. त्यावरून विचारत विचारत मी इथे आली. इतक्या त्रासाने तुझं घर सापडलंय की सांगता येणार नाही. तुझे बाबा काही सांभाराचं काम करतात का? तिचं हे वाक्य ऐकून माझं संपूर्ण शरीर हादरून गेलं. मी पटकन नकारार्थी मान हलवू लागले. त्याच वेळी आईने प्रसंगाचं वळण बदलून टाकलं आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. मनात आलं की तिला लवकर घराबाहेर पाठवावं, पण त्या क्षणी मी असं काहीही केलं नाही.
मी चहा बनवून तिच्या समोर थोडंसं खाणं ठेवलं. थोड्या वेळाने तिने चहा संपवला आणि उभी राहून म्हणाली की माझा ड्रायव्हर बाहेर थांबलाय, मी निघते, शाळेत भेट होईलच, सगळे मार्कशीट घ्यायला येणारच आहेत ना. हे बोलून ती थांबली नाही आणि निघून गेली. तिच्या जाण्यानंतर मी सुटकेचा निश्वास घेतला. तेवढ्यात आईने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली की म्हणूनच मी म्हणते की सत्य सांगण्यातच शहाणपणा असतो. जर असं सत्य एखाद्या दिवसात अचानक समोर आलं तर लोकांना कसं सामोरं जाणार. मी त्यांच्याकडे पाहत स्तब्ध झाले. त्यांचं म्हणणं योग्यच होतं, पण त्या क्षणी मला खूप वाईट वाटत होतं. मी सध्या आनंदात होते आणि तो आनंद मी गमावू इच्छित नव्हते. रात्र थेंब थेंब करत शांत झाली. बाबांनी मला बक्षीस म्हणून 1,000 रुपये दिले होते. माझं हे यश लहान नव्हतं. संपूर्ण शाळेत माझं नाव होतं. आणि खरंच ज्या गोष्टींपासून आपण पळतो त्या एक दिवस आपल्या समोर येऊन उभ्या राहतात. आज सकाळपासूनच माझ्या मनात एक विचित्र बेचैनी जाणवत होती. असं वाटत होतं की काहीतरी वाईट घडणार आहे, असं काहीतरी जे माझं आयुष्य हादरवून टाकेल. मी आईकडे पुन्हा पुन्हा माझी मनस्थिती व्यक्त करत होते. आई, मला काही चांगलं वाटत नाहीये ग. सगळे माझं कौतुक करत होते तरी माझ्या मनात खूप विचित्र विचार येत होते. आई मात्र चिडून म्हणाली की फाजील बोलू नकोस आणि काही उलटसुलट विचार करू नकोस. तुला असंच वाटत असेलच. पण माझी ही बेचैनी काही सामान्य नव्हती. काहीतरी गंभीर घडणार असल्याची जाणीव मला स्पष्टपणे होत होती. दुपारी 12 वाजता मी आणि आई खोलीत बसलो होतो. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. आईने दरवाजा उघडला आणि समोर उभी होती माझी क्लास टीचर कांबळे मॅडम. वयाने त्या खूप मोठ्या होत्या, पण प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशाची त्या मनापासून प्रशंसा करत असत. आई त्यांना घरात घेऊन आली. टीचरांचा आवाज ऐकून मीही बाहेर आले. पण त्यांना आमच्या घरी पाहून मला एक विचित्र लज्जा वाटू लागली. जर त्यांनी बाबांना पाहिलं तर काय होईल या विचाराने मी घाबरून गेले होते. आणि अगदी तसंच घडलं. ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती, बाबा आपल्या कामाचं सामान घेऊन त्याच वेळी घरात आले. त्यांची सवय होती की घरात शिरताच मोठ्या आवाजात आईला हाक मारायची. त्यांनी हाक मारली आणि कांबळे मॅडम अचानक वळल्या. त्यांचं आणि बाबांचं एकमेकांकडे पाहणं आणि दोघंही जागच्या जागी स्तब्ध होणं, हा प्रसंग माझ्या आणि आईच्या दृष्टीने पूर्णतः धक्कादायक होता. बाबांनी क्षणाचाही विलंब न करता आपलं सामान तिथेच ठेवलं आणि काहीच न बोलता घराबाहेर निघून गेले. माझ्या अंगावर अक्षरशः शहारा आला. मला प्रचंड लाज वाटली होती. आई लगेच पुढे आली. मॅडमांना शांतपणे बसवलं. त्यांच्या समोर मिठाई ठेवली. मॅडमने मला खूप आशीर्वाद दिला. मिठी मारली. त्यांचे डोळे पाणावले होते. त्या नेहमी माझ्यावर खूप प्रेम करत असत. हे सगळं माझ्यासाठी खूप अनपेक्षित आणि विचित्र होतं. आई पुन्हा पुन्हा त्यांना काहीसं इशाऱ्याने सांगत होती, पण मला काहीच समजत नव्हतं. ते आमच्या घरी जवळपास 2 तास थांबल्या आणि मग निघून गेल्या. पण आता माझं मानसिक संतुलन पूर्णपणे ढासळलं होतं. मी मनाशी ठरवलं की जेव्हा बाबा परत येतील तेव्हा नक्कीच त्यांच्याशी बोलून घेईन. त्यांना विचारेन की त्यांनी हे चांभाराचं काम का निवडलं. जगात कितीतरी कामं आहेत, काहीही करा पण हे सोडा. वेळ हळूहळू पुढे सरकत होती. संध्याकाळी बाबा परत आले. ते घरात शिरताच मी त्यांच्यावर आवाज चढवून बोलले की ही काय काम करण्याची पद्धत आहे. मी किती वेळा सांगितलंय की हे काम बंद करा. तुमच्यामुळे मला किती वेळा लाजिरवाण्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. आज माझ्या मॅडमनेही तुम्हाला पाहिलं. तुम्हाला माहिती आहे का, संपूर्ण जगासमोर मी एक गोष्ट लपवली आहे की तुम्ही माझे बाबा आहात. आता मी या घरात राहू शकत नाही. मी अजून काही बोलते ते आधीच आईने जोरात माझ्या चेहऱ्यावर थप्पड लगावली होती. आणि नंतर जे सत्य त्यांनी मला सांगितलं ते ऐकून मी अक्षरशः हादरून गेले. त्या मला रोखून पाहत म्हणाल्या की हा तुझा सक्का बाप नाहीये आणि मीही तुझी सक्की आई नाही. ती बाई जी आज सकाळी तुला भेटायला आली होती तीच आहे तुझी सक्की आई. आणि तू तू एक वैद्य मुलगी नाहीस, तू एक अवैध जन्म झालेली मुलगी आहेस. त्या बाईने आपल्या पापाचं फळ तुझ्या बापाच्या हवाली केलं आणि आम्ही तुला वाढवलं. ज्यांनी तुला घर दिलं, शिक्षण दिलं, प्रेम दिलं, त्यांच्याकडेच तू तिरस्काराने पाहिलंस. आता ऐकून घे, तू खरं तर कोण आहेस. मी जणू काही सुन्न झाले होते. अंगावर कुणी वार केलं असतं तरी कदाचित मी तसंच निश्चल बसले असते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हळूहळू मी हॉलमध्ये परत आले. तेवढ्यात आई माझ्या जवळ आली. मी हॉस्पिटलच्या बेडवर जणू प्राण गमावल्यासारखी पडलेली होते. त्यांनी माझ्या डोक्यावरून हळूवार हात फिरवला आणि मी त्यांच्याकडे पाहत तडफडून रडू लागले. त्यांनी मला छातीशी घेत माफ करत म्हणाल्या
की तुझ्या सख्ख्या आईचा काहीही दोष नव्हता. हो, मी चुकीच्या पद्धतीने तुला सत्य सांगितलं. खरं तर तिच्यावर जबरदस्ती झाली होती आणि ती गर्भवती राहिली होती. तिचं लग्न ठरलेलं होतं म्हणून तुझ्या बापाने तिची मदत केली. तुझे बाबा त्यांच्या घरी चौकीदार म्हणून काम करत होते. तू जन्माला आल्यानंतर आम्ही तुला दत्तक घेतलं आणि आपल्या मुलीसारखं वाढवलं. प्रत्येक महिन्याला तुझ्या बापाला पैसे दिले गेले जेणेकरून तुझं शिक्षण चांगलं होईल. अन्यथा तुला इतक्या मोठ्या शाळेत घालणं शक्यच नव्हतं. त्यांचं सांगणं ऐकून देखील मला समाधान वाटलं नाही. जे लोक मला आपले वाटत होते, जे माझ्या प्रत्येक क्षणात माझ्या सोबत होते, त्यांचं खरं रूप जाणून मी कोसळलेच. आणि ज्यांना मी आजवर परके समजत होते ते माझे आप्त झाले होते. या सगळ्याचा विचार करताच माझ्या स्वतःच्या अस्तित्वाबद्दलच मला घृणा वाटू लागली होती. मी एक अवैध मुलगी आहे ही जाणीव मला आतून पोखरत होती. थोड्याच वेळात बाबा खोलीत आले. आता मला उमजलं होतं की त्यांना पाहूनच माझ्या मनात इतकी अस्वस्थता आणि बेचैनी का होत होती. त्यांनी माझ्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि मी त्यांचा हात पकडून जोरजोरात रडू लागले. त्यांनी मला आपल्या छातीशी लावत शांतपणे म्हणाले की तुझी आई खोटं बोलते आहे. मीच आहे तुझा खरा बाप. तू काहीही अवैध मुलगी नाहीस. पण माझं मन आतून तुटून गेलं होतं. आतापर्यंत माझ्यात जो गर्व, अहंकार होता तो पूर्णपणे कोसळला होता. असं वाटत होतं की देवाने मला दाखवून दिले की त्याने दिलेल्या आशीर्वादाचा अपमान केल्यास काय होऊ शकतं. मला हेही माहित नव्हतं की माझा सख्खा बाप कोण आहे आणि मी मात्र सतत एका बापाचा अपमान करत होते. मला प्रचंड पश्चाताप झाला होता. मी माझ्या सगळ्या चुका कबूल केल्या आणि त्यांची माफी मागितली. कांबळे मॅडम पुन्हा कधीच भेटल्या नाहीत. त्या आमच्या घरी सुद्धा परत कधीच आल्या नाहीत. मला नाशिकमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल पुरस्कार मिळाला होता आणि त्या समारंभात मी सगळ्यांसमोर अत्यंत अभिमानाने सांगितलं की माझे बाबा एक चांभार आहेत आणि मी त्यांच्या मेहनतीमुळेच इथे पोहोचली आहे. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेलं. माझ्या चेहऱ्यावर आनंदाचं हसू होतं आणि मनात शांततेचं समाधान. माझा सर्व मुला-मुलींना एकच संदेश आहे की आपल्या आई वडिलांना आपल्या डोक्याचं ताज माना. कारण ते नसते तर आपण या उंचीवर कधीच पोहोचू शकलो नसतो. देवाने दिलेल्या प्रत्येक देणगीची किंमत ओळखा आणि आपल्या वडिलांच्या कामाचा सन्मान करा. कारण त्यांच्यामुळेच आपण आज सन्मानाने, अभिमानाने आपलं जीवन जगू शकतो. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.